प्रगतशील नाशिकमध्ये स्वप्नांचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि याच स्वप्नाची पूर्तता करण्याची संधी क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान आयोजित नमः नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ या गृह प्रदर्शनात मिळणार असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी केले आहे। ठक्कर डोम येथे होणाऱ्या या प्रॉपर्टी एक्सपोचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झालाय। त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। ते पुढे म्हणाले की भविष्यातील नाशिकसाठीचा अनेक विकासात्मक योजनांमुळे सर्वांगाने आधीच महत्त्वपूर्ण असलेल्या नाशिकचे महत्त्व अजूनच वाढणार आहे। विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी तसेच राहणीमानाचा दर्जा यासोबतच उत्तम हवामान, मुबलक पाणी यामुळे नाशिकमध्ये आज केलेली रिअल इस्टेट मधील गुंतवणूक भविष्यात फायदे का सौदा ठरणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून ऋषिकेश कोते व नरेंद्र कुलकर्णी जबाबदारी सांभाळत आहेत। या प्रसंगी प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते म्हणाले की या प्रदर्शनामध्ये 80हून अधिक विकासांचे 500हून अधिक पर्याय उपलब्ध आहेत। यामध्ये शहरातील विविध भागातील फ्लॅट्स, प्लॉट्स, दुकाने, ऑफिसेस यांचा समावेश आहे। यासोबतच आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्था देखील प्रदर्शनात सहभागी होत आहेत। प्रदर्शनाचे समन्वयक नरेंद्र कुलकर्णी म्हणाले की आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पायाभूत सुविधांमध्ये बरीचशी सुधारणा होणार असून नाशिक शहराची कनेक्टिव्हिटी देखील वाढणार आहे। रस्ते, रेल्वे व हवाई सेवेद्वारे आधीच नाशिक अन्य शहरांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले। आगामी कुंभमेळ्यामध्ये नाशिक हे अधिक प्रभावीपणे देशाशी व जगाशी जोडले जाईल। औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक व कृषी पूरक उद्योगाच्या अनेक संधी नाशिकमध्ये उपलब्ध असल्याने रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी नाशिकमध्ये असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा, IPP कृणाल पाटील, उपाध्यक्ष उदय घुगे, अनिल आहेर, अंजन भालोदिया, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, हंसराज देशमुख, एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज खिंवसरा, मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शहा, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शहा, रुशाली हिरे, दीपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशांत गांगुर्डे, अभिषेक महाजन, समीर सोनवणे, मनोज लाडानी, हर्षल हनुमंते, भूषण कोठावते, शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी, ऋषभ तोडरवाल, क्रीडा युवा विंग समन्वयक आदित्य भांतबरेकर, सहसमन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करत आहे। हा केवळ क्रेडाई नाशिक मेट्रोचा नसून संपूर्ण नाशिक शहराचा आहे आणि क्रेडाई नाशिक मेट्रो ही बांधकाम व्यावसायिकांची सगळ्यात मोठी संघटना नाशिकमध्ये कार्यरत आहे। ती हा एक्सपो घेऊन येत आहे। ज्या एक्सपोची नाशिकमधले संपूर्ण नागरिक वाट बघत असतात। नाशिक शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातलं मनातलं घर पूर्ण व्हावं यासाठी ही क्रेडाई नाशिक मेट्रो वचनबद्ध आहे, कटिबद्ध आहे आणि त्या अनुषंगाने हा एक्सपो आपण करतो आहे। या एक्सपोमध्ये आम्ही वेगवेगळ्या जसे डेव्हलपर वेगवेगळ्या लकी स्कीम ठेवणार आहेत त्याप्रमाणे आम्ही इथे लकी ड्रॉसुद्धा आम्ही करणार आहोत। याच्यामध्ये लकी ड्रॉ कॉईन्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही छोटे मोठे प्राइजेस, गिफ्ट्स असतील, अशा प्रकारचे सगळी लकी ड्रॉ हा ज्यांनी रजिस्ट्रेशन करून आतमध्ये जे येणार आहे त्यांच्यासाठी हे असणार आहे आणि या संपूर्ण क्रीडा एक्सपोमध्ये हा लकी ड्रॉ सुद्धा पूजन आणि प्रेस कॉन्फरन्स आहात याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। एक्सपोची माहिती आपल्याला आमचे कन्व्हिनर ऋषिकेशजी असो किंवा नरेंद्रजी असो किंवा एक्सपो कमिटीचे हेड मनोज खिंवसरा असो यांनी तुम्हाला सगळीच दिली। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक्सपो ऑर्गनाईज करायचं काम हे खूप सोपं नाही आहे मित्रांनो। खूप मेहनत त्याच्यात करावी लागते आणि संपूर्ण मॅनेजिंग कमिटी टीम जरी लीड हे 3 जण करतायत पण संपूर्ण मॅनेजिंग कमिटी याच्या मागे आहे। संपूर्ण पास्ट प्रेसिडेंट्सचा सपोर्ट याच्यामध्ये आम्हाला असतो। त्याचनुसार आमच्या सगळ्या GB मेंबर्सचा पण सपोर्ट आम्हाला याच्यासाठी लागतोच आणि सगळ्यांचा प्रतिसाद हा चांगला नेहमीच सपोर्टिव्ह क्रीडायला असतो। त्याच्यामुळे आम्ही हा एक्सपो ऑर्गनाईज करू शकतो। इथे पण जे स्टॉल्स आहेत ते स्टॉल्सचं जेव्हा उत्कृष्ट म्हणजे प्रतिसाद जो मिळतो GB मेंबर्सकडून याच्यासाठी आम्हाला हे वेगवेगळे इव्हेंट्स करायला एनर्जी मिळते। मित्रांनो, सगळ्यांनी सांगितलं एक्सपोबद्दल माहिती तुम्हाला सगळी दिलेली आहे।
मी 2-3 गोष्ट सांगतो की जेव्हा आपण म्हणतो की हा एक्सपो हा सगळ्यांसाठी आहे आणि फक्त क्रीडा किंवा क्रीडाच्या मेंबरसाठी नाही, तर याचं मी तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन मला द्यायची अशी. भूमिपूजन सोहळा आत्ता संपन्न झालेला आहे आणि आता आपण प्रेस कॉन्फरन्ससाठी समोर जात आहोत. आम्ही सगळे जात आहोत. थोडीशी माहिती द्यायची क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपोची. म्हणजे हा प्रॉपर्टी एक्सपो दर 2 वर्षांनी घेतला जातो. मागील प्रॉपर्टी एक्सपो आपला 2023ला होता आणि 2024ला आपला शेल्टर असतो. तर शेल्टर हा आपला पुढच्या वर्षी राहणार आहे. यावर्षी आपला क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो. ह्यामध्ये आपले सगळे फक्त क्रेडाई मेंबर्स भाग घेऊ शकतात आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पण यांचा सहभाग असतो. मागील 36 वर्षापासून क्रेडाई नाशिक मेट्रोचा हा उपक्रम घेतला जातो. यामध्ये टोटल आपले 80 स्टॉल्स आहेत आणि याची सुरुवात 14 तारखेला होणार आहे. 5 दिवसाचा हा सोहळा 14 ते 18. नेहमी 4 दिवसाचा असतो हा सोहळा, पण यावेळेस 5 दिवस घेतला आहे. कारण जे लोक 2-3 दिवस येऊन प्रॉपर्टी व्हिजिट करून जातात, 5व्या दिवसा श्रावणी सोमवार असल्याकारणाने त्यांना परत येऊन बुकिंग करणं सोपं व्हावं आणि तो सुद्धा शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे. जीवन सरांनी आत्ता आपल्याला जे काही ब्रीफ केलं त्याच्यामध्ये या प्रॉपर्टी एक्सपोसाठी मी स्वतः नरेंद्र कुलकर्णी आणि आमचे जॉईंट सेक्रेटरी ऋषिकेश कोते हे आम्ही समन्वयक म्हणून काम करतो आहे. तर मी ऋषिकेश कोते यांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण एक्सपोचं ब्रीफ इथे द्यावं. थँक्यू नरेंद्रजी. मित्रांनो, आपण जाणतोच आहे की आपल्या 2 वर्षानंतर कुंभमेळ्याचं आपल्या नाशिकमध्ये आगमन होणार आहे. सध्या कॉर्पोरेशनचं जे काम आहे ते अधिकाऱ्यांवर सर्व डिपेंड आहे. कारण कुठल्याही राजकीय पक्षाचं आता सत्ता नाही आहे. म्हणून थोडी आपली रस्त्यांची किंवा इन्फ्राची सध्या दुरावस्था आहे असं आपल्याला माहिती आहे. परंतु पुढच्या 2 वर्षात जो कुंभमेळा होणार आहे त्या कुंभमेळ्याच्या जे फंड्स येणार आहे आपल्या नाशिकसाठी, त्या फंड्समुळे आपल्या 2 वर्षानंतरचा नाशिकचा जो कायापालट होणार आहे तो आपण दर 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यानंतर नाशिक कसं होतं हे आपण सर्व जाणतात. तर ह्या 2 वर्षानंतरची नाशिकची जे देखणं रूप असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची जी डेव्हलपमेंट असेल त्या पार्श्वभूमीवर येणार हे जे एक्सपो आहे किंवा वर्षभरात जे एक्सपो होणार आहे पुढचे, यांना खूप महत्त्व असणार आहे. आपण दरवेळेस म्हणतो की एक्सपोचं खूप महत्त्व आहे, पण यावर्षी खरोखर ह्या एक्सपोचं महत्त्व या अर्थाने की एक्सपोनंतर किंवा या काही दिवसानंतर कुंभमेळा येईल. कुंभमेळ्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट होतील. डेव्हलपमेंटनंतर नाशिक चांगला दिसेल आणि प्रॉपर्टीचे रेट चांगल्या प्रमाणात वाढतील. हे आम्हाला आज दर एक्झिबिशनला बिल्डर्स बोलतात की रेट्स वाढणार आहे. परंतु हे सगळं काही वर्षांच्या अनुभवातून असं बोललं जातं आहे की कुंभमेळ्यानंतर रेट्स चांगले वाढतील, इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट चांगली होईल आणि त्यामुळे हे एक्सपो किंवा यानंतरचे 1-2 एक्सपो ही ग्राहकांसाठी शेवटची संधी असणार आहे ज्यात ते कमीत कमी रेटमध्ये प्रॉपर्टी आता घेऊ शकतात. जसं आपलं आता आपण प्रेस कॉन्फरन्ससाठी समोर जात आहोत. आम्ही सगळे जात आहोत. थोडीशी माहिती द्यायची क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपोची. म्हणजे हा प्रॉपर्टी एक्सपो दर 2 वर्षांनी घेतला जातो. मागील प्रॉपर्टी एक्सपो आपला 2023ला होता आणि 2024ला आपला शेल्टर असतो जाणार आहे. यावर्षी आपला क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो. यामध्ये आपले सगळे फक्त क्रेडाई मेंबर्स भाग घेऊ शकतात आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पण यांचा सहभाग असतो. मागील 36 वर्षापासून क्रेडाई नाशिक मेट्रोचा हा उपक्रम घेतला जातो. यामध्ये टोटल आपले 80 स्टॉल्स आहेत आणि याची सुरुवात 14 तारखेला होणार आहे. 5 दिवसाचा हा सोहळा 14 ते 18. नेहमी 4 दिवसाचा असतो हा सोहळा, पण यावेळेस 5 दिवस घेतला आहे. कारण जे लोक 2-3 दिवस येऊन प्रॉपर्टी व्हिजिट करून जातात, 5व्या दिवसा श्रावणी सोमवार असल्याकारणाने
ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.